गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 14 अखंड ध्यान नाम. दशक 14 समास पहिला निस्पृह लक्षण. या संपूर्ण दशकाला समर्थांनी अखंड ध्यान नाम असे नाव दिले आहे. कारण या दशकातला 8वा समास हा अखंड ध्यान निरूपण आहे आणि तेच नाव या दशकाला दिले कारण तो अत्यंत महत्त्वाचा समास आहे. भगवंताच्या अखंड अनुसंधानावर तसेच आत्मानुसंधानावर समर्थांचा विलक्षण भर आहे. भगवंताच्या अखंड अनुसंधानासाठी निस्पृहतेचा फार मोठा उपयोग होतो. कुठल्याही प्रकारची इच्छा, कामना, आशा नसलेला हा निस्पृह. मागच्या समासातही 26व्या ओवीत म्हटल्याप्रमाणे निस्पृहाजवळ चातुर्य असेल तर तोच जीवनात यशस्वी होतो. म्हणून या दशकाच्या पहिल्या समासात समर्थ निस्पृह लक्षण सांगत आहेत. श्रीराम समर्थ. श्रीराम ऐका निस्पृहाची शिकवण, युक्ती बुद्धी शहाणपण, जेणे राये समाधान निरंतर. श्रीराम सोपा मंत्र परिनेमस, साधे औषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित, तैसे माझे श्रीराम. तात्काळची अवगुण जाती, उत्तम गुणाची होय प्राप्ती, शब्द औषध तीव्र क्षोती, साक्षेपे सेवावे श्रीराम. की समर्थ आता या समासात निस्पृहांसाठी असलेली शिकवण ऐका असे सांगतात. की निस्पृहाजवळ युक्ती, बुद्धी व व्यावहारिक शहाणपणा असणे आवश्यक आहे. या गुणसंपदेमुळे तो समाजात कार्य करतो व तो ज्या समाजात हे कार्य करतो तेथे समाधान टिकून राहते, संघटना मोडत नाही. एखादा मंत्र म्हणाव्याला फार छोटा असतो कारण मंत्र बहुतेक कमी शब्दांमधलेच असतात, पण तो परिणामकारक असावा. औषधही मिळवायला घ्यायला सोपे असून गुणकारी असावे. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की माझे सरळ साधे बोलणे जरी असले तरी ते सप्रचित म्हणजे अनुभवाचे आहे. आणि अनुभवातून आलेला उपदेश हा अत्यंत परिणामकारक असतो. म्हणून उपदेशरूप शब्दांचे औषध अत्यंत परिणामकारक असून ते घेतले असताना म्हणजे समर्थांचा उपदेश ऐकलेला असताना अवगुणांचा त्याग करता येऊन सद्गुण अंगी बांधता येतील. म्हणून हे औषध तुम्ही नियमाने घ्या असे समर्थ सांगतात. निस्पृहता धरू नये, धरली तरी सांडू नये, सोडू नये, सोडली तरी हिंडू नये, ओळखीमध्ये श्रीराम. कांता दृष्टी राखो नये, मनास गोडी चाखवू नये, धारिष्ठ चळता दाखवू नये, मुखा फुले श्रीराम. एके स्थळी राहू नये,
कानकोंडे साहो नये, द्रव्यधारा पाहो नये, आळकेपणे श्रीराम, आचार भ्रष्ट होऊ नये, दिला द्रव्य घेऊ नये, गुणशब्द येऊ नये आपणावरी श्रीराम. निस्पृहाची महंती करता येईल अशी खात्री नसेल तर महंती स्वीकारूच नये. म्हणजेच काय की योग्यता नसताना बळेच निस्पृहता स्वीकारू नये. आणि समजा जर निस्पृहता एकदा स्वीकारली तर ती निग्रहाने सांभाळणे ही त्या निस्पृहकाची म्हणजे त्या महंताची जबाबदारी आहे. समजा निस्पृहता त्याच्या हातून घटत नसेल, सुटत असेल तर तो जिथे काही कार्य करत असेल त्या कार्यापासून त्याने दूर जावे, म्हणजे कार्य सोडून निघून जावे. कारण एका व्यक्तीची विश्वासार्हता जरी संपली तरी संपूर्ण कार्याचा नाश होतो. म्हणून विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून समर्थ येथे सांगतात की तुम्ही निस्पृहता अंगी बाणू नका, आणि बाणली तर ती नेटाने सांभाळा, नाहीतर तिथून निघून जा. त्याचप्रमाणे निस्पृहाने आपले मन आवरून धरले पाहिजे. कारण अंतःकरणाला जर एकदा बाह्य विषयांची चटक लागली तर ते अंतःकरण त्यापासून परावृत्त होत नाही. म्हणून स्त्री व वैभव यांच्याकडे आशाळभूत नजरेने पाहू नये. त्यामुळे वैराग्य नष्ट होते आणि कार्य बिघडते. सदाचार कधी सोडू नये. घर, जमीन इत्यादी कोणी दिले तर ती स्वीकारू नये. आपल्याला कधी दोष येईल असे काही करू नये. आपल्याला नावे ठेवण्याची संधी इतरांना कधीच देऊ नये. समाजाला वाहून घेतलेल्या विरक्ताने भिक्षा मागण्यास संकोच करण्याचे काहीच कारण नाही. कारण भिक्षा 2 वेळा पुरेल त्यापेक्षा जास्त मागू नये. आता पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला भिक्षेविषयी सांगणारच आहे. आपले गाव, नातलग इत्यादी व्यक्तिगत माहिती कोणी खोदून विचारली भिक्षा मागत असताना तर ती त्याला सांगू नये. कारण भिक्षेच्या माध्यमातून महंत म्हणजे निस्पृहाला खूप मोठे समाजकार्य घडवून आणायचे असते. त्यामुळे कोणी आपल्याला कोण आहात विचारले तर हे जास्त माहिती देऊ नये. त्यात गुप्तता राखावी. गुप्तता असेल तर कार्य चांगलं करता येते. त्याचप्रमाणे मलिन वस्त्र नेसू नये, गोड अन्न खाऊ नये, कोणत्याही बाबतीत दुराग्रही असू नये, प्रसंग ओळखल्याशिवाय बोलू नये. त्यानंतर 10व्या ओवीत समर्थ सांगतात, भोगी मन असो नये, देह दुःखे त्रासो नये, पुढे आशा धरू नये, जीवित्वाची श्रीराम, विरक्ती गळो देऊ नये, धारिष्ट चळो देऊ नये, ज्ञान मळीन होऊ नये, विवेक वळे श्रीराम. की मन अत्यंत भोगामध्ये अडकलेलं असतं. म्हणून पंचविषयांच्या भोगांचं चिंतन कधीच करू नये. कारण जर सतत पंचविषयांच्या भोगांचं चिंतन असेल तर मन त्यात अजून गुंतत राहते. त्याचप्रमाणे देहाला अनेक प्रकारचे कष्ट भोगावे लागतात. आपण पाहिले आहे की दासबोधामध्ये की आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे 3 प्रकारचे ताप सतत देहाला भोगावे लागतात. त्यामुळे देहाला कष्ट झाले तरी त्रासून जाऊ नये. निस्पृहपणे महंती करत असता आपण जगू किंवा मरू हा विचारही मनात आणू नये. आपल्या वैराग्यामध्ये ढिलाई करून अजिबात चालणार नाही. कारण वैराग्य जोपर्यंत तुम्ही अंगी बाळगत नाही, तुमच्या अंगी जोपर्यंत धैर्य येत नाही तोपर्यंत चांगले कार्य होऊ शकत नाही. देह परिस्थिती, मन कितीही प्रतिकूल असले तरीही अशाही परिस्थितीत धैर्य न सोडता कार्य केल्या गेला पाहिजे. त्यासाठी जवळ विवेकच हवा. कारण आत्मानात्म विवेक करायचा असेल तर ज्ञान मिळवण्यासाठी विवेकाच्या अभ्यासाने परोक्ष व अपरोक्ष ज्ञान सांभाळून असावे. करुणा कीर्तन सोडू नये, अंतरज्ञान मोडू नये,
प्रेमतंतू तोडू नये सगुण मूर्तीचा श्रीराम. ही खूप महत्त्वपूर्ण ओवी समर्थांनी आपल्याला सांगितली आहे. या ओवीत समर्थ उपदेश करतात की निर्गुण ब्रह्माचा अनुभव आला तरी सगुण कधीच सोडू नये. संतांची अवस्था इतकी मोठी असते, म्हणजे संत इतक्या उच्च कोटीच्या साधनेने ते त्यांच्या पोहोचलेले असतात की उच्च कोटीची असूनही त्यांना ते सदा ब्रह्मानंदात तल्लीन असतानाही भगवंताच्या उत्कट प्रेमाने ते सगुणाला सोडत नाही. संत आणि भगवंत यांचे अगदी अभेद्य आणि अतूट नाते आहे. त्या भगवंताचे सगुण सुंदर स्वरूप सर्व संतांना मोहून टाकते. तो दिसावा भेटावा म्हणून संतांना सतत त्याची ओढ लागलेली असते. म्हणून संत म्हणतात, भेटी लागी माझे मन उतावीळ, कधी मी पाऊले पाहीन डोळा. अशा शब्दात त्यांची आतुरता व्यक्त करताना दिसतात. तर 28 युगे विटेवर उभे असलेला परब्रह्म म्हणजे सगुण साकार स्वरूप असलेला विठ्ठल पांडुरंग हे तर सर्व संतांचे लाडके दैवत आहे. त्या दैवताला शरण गेले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. म्हणजे जराही ती मूर्ती माझ्या डोळ्यासमोरून हलू नये. याला कारण काय की भगवंताचं रूप अत्यंत मनाला भावणारं असतं. त्याचं नामसुद्धा मनाला आनंद देणारं असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. रामकृष्ण परमहंस स्वतः पराकोटीच्या उच्चावस्थेला पोहोचलेले असून सुद्धा देवी भगवती समोर तिचे सगुण दर्शन व्हावे म्हणून टाहो फोडून रडायचे. तिच्या भेटीसाठी तळमळत होते. ज्या दिवशी देवीचे दर्शन झाले नाही तो दिवस व्यर्थ गेला असे समजून त्यांना अत्यंत दुःख व्हायचे आणि ते म्हणायचे, किती अंत पाहसी माते, प्राण हा भुकेला, आजचा ही दिवस आई असा निघून गेला. असे काकुळतीला येऊन व्याकुळ होऊन ते देवीला म्हणत असत. म्हणजे अध्यात्म क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ उन्नत अवस्था पार केल्यानंतरही संतांनी आपली सगुणाची ओढ कायम ठेवली. प्रसंगी मुक्ती नाकारून तुझी सेवा करण्यासाठी पुन्हा पुन्हा मला जन्म घ्यावा लागला तरी त्याची तमा त्यांनी बाळगली नाही, भीती बाळगली नाही. म्हणून समर्थही येथे सांगतात की निर्गुणाचा अनुभव आला तरी सगुण संकीर्तन सोडू नये. भगवंताच्या लीलांचे स्मरण करून त्यांच्या गुणानुवादात रंगून जावे. आपल्या इष्टदेवतेचे सतत अंतरात ध्यान असावे. असे प्रेम संबंधाने आपण भगवंताचे झालो की भगवंत आपोआपच आपला होतो. म्हणून सगुणाची भक्ती अजिबात सोडू नये. अशी सगुणाची भक्ती सोडू नये. कारण समर्थ म्हणतात आहे की पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समयी धीर सांडू नये काही केल्या. की निर्गुणाची भक्ती सतत करत गेला माणूस की त्याचं अंतःकरण शुद्ध होते आणि अंतःकरण सतत शुद्ध असेल तर ते चिंतामुक्त राहत नाही. म्हणजे सामान्य गोष्टींसाठी जशी आपण चिंता करतो तसे हे लोक चिंता करत नाहीत. म्हणून अंतःकरण जर सतत चिंतामुक्त ठेवून कार्य करताना होणाऱ्या कष्टाने माणसाने त्रासू नये तर भक्तीने चिंतामुक्त होण्याचा प्रयत्न करावा. प्रतिकूल प्रसंगी धैर्य मुळीच सोडू नये. वाटेल ते झाले तरी धैर्याने प्रसंगाला सामोरे जावे. अपमानाने कधीही नाउमेद होऊ नये. निंदेने खचून जाऊ नये. कोणी धिक्कार केला तर तो जराही मनाला लावून घेऊ नये. समाजात देवकार्य करत निस्पृहपणे करताना सुद्धा विरोध हा होणारच आहे. कारण प्रत्येक व्यक्ती 3 गुणांच्या अधीन असतो आणि 3 गुणांच्या अधीन असल्यामुळे कुठला ना कुठला गुण त्याचा वर येणार आणि त्या गुणाप्रमाणे तो वर्तन करणार.
हे तर अपरिहार्य आहे. म्हणून ईर्ष्या, स्पर्धा, मत्सर, हेवेदावे, निंदा, द्वेष, पक्षपात इत्यादी सर्वांचा प्रभाव कार्यावर पडतो हे गृहीत धरूनच समाजात उतरावे. म्हणूनच 14वी ओवी त्यांनी सांगितली होती की अपमानिता शिणो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये, काही केल्या श्रीराम. लोकलाज धरू नये, लाजविता लाजो नये, खिजविता खिजो नये, विरक्त पुरुषे. की म्हणून समाजामध्ये कार्य करत असताना लोक काय म्हणतील, मी असं केलं तर लोक त्याला नावं ठेवतील का, लोकांना ते दिसेल का, इत्यादी प्रकारचा कुठलाही संकोच मनात धरू नये. कोणी काही म्हणाले तरी लाजू नये. जो विरक्त असतो त्याने कोणी निंदा केली म्हणून किंवा वाईट शब्द बोलले म्हणून, नावे ठेवली म्हणून, हेटाळणी केली म्हणून त्याने खट्टी होऊ नये. मात्र त्याने पुढील पथ्य सांभाळावी. शुद्ध मार्ग सोंडू नये, दुर्जनासी तंडो नये, संबंध पडो देऊ नये, चांडाळासी श्रीराम. तपेळपण धरू नये, भांडविता भांडो नये, उडविता उडवू नये, निजस्थिती आपुली श्रीराम. हासविता हासो नये, बोलविता बोलो नये, चालविता चालो नये, क्षणक्षणा श्रीराम. एक वेश धरू नये, एक साज करू नये, एक देसी होऊ नये, भ्रमण करावे श्रीराम. की म्हणून कुठलेही न्याय नीती धर्माचा संत प्रणित मार्ग सोडू नये. दुष्ट दुर्जनांशी वाद घालण्याचे टाळावे, कारण हे लोक आपल्याशी असेच वागणार आहे हे गृहीत धरावे. म्हणून त्यांच्याशी वाद घालत बसू नये. चांडाळ प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहावे. क्रोध येऊ देऊ नये. कोणी भांडायला उठले तर त्यांच्याशी आपण भांडू नये, कारण भांडले तर आपली आत्मस्थिती ढळण्याची शक्यता असते आणि स्वतःच्या मनाचा समतोल बिघडला तर आपल्याला जे कार्य करायचे आहे ते कार्य आपण व्यवस्थितपणे करू शकत नाही. म्हणून मनाचा तोल सांभाळावा. कोणी एखाद्या वेळेस उथळ किंवा पाचकोळ विनोद करतात, पण त्या विनोद झाल्याने त्या प्रवाहामध्ये सापडू नये. कोणी अति बडबड करते आणि बडबड करणारा दुसऱ्यालाही बोलण्यास प्रवृत्त केले तरीही उगीचच बोलू नये. पण त्यांनी जर काही दिशाहीन प्रश्न जरी तुम्हाला विचारले तरी त्यावर 1-2 शब्दामध्ये बोलून त्याला सोडून द्यावे. कोणताही विशिष्ट पोशाख नसावा. माळा, गंध, खडावा इत्यादी तोचतोचपणा नसावा. एखाद्या लहान भागामध्ये स्वतःला कोंडून घेऊ नये. दूर दूर भ्रमण करावे. कारण भ्रमण केल्याने फायदा असा होतो की जनमानसात कार्य करत असताना लोकांना जाणून घेता येते. जर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये गेलो तर म्हणून दूर दूर भ्रमण करावे. म्हणजे समाजामध्ये कशी परिस्थिती आहे हे सुद्धा लक्षात येते. सलगी पडो देऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये, सभेमध्ये बैसो नये, सर्व काळ श्रीराम. नेमांगी लावू नये, भरोसा कोणास देऊ नये, अंगीकार करू नये, नेमस्तपणाचा श्रीराम. नित्य नेम सांडू नये, अभ्यास बुडो देऊ नये, परतंत्र होऊ नये, काही केल्या श्रीराम. स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये, क्षणक्षणा श्रीराम. की कोणाशीही फार जवळकीचे संबंध असू नये, कारण खूप जवळचे संबंध जर निर्माण झाले तर मग त्या संबंध अति झाल्यामुळे ती समोरची व्यक्ती ऐकत नाही. म्हणून कोणाशी पण खूप आसक्ती आणि भीड निर्माण होऊ देऊ नये. कोणाचे दान घेऊ नये आणि सतत या न त्या मंडळीच्या बैठकीत बसू नये. म्हणजे सतत याचं प्रवचन ऐकायचं, त्याचं प्रवचन ऐकायचं, या कीर्तनाला जायचं, त्या कीर्तनाला जायचं, या मंडळात जायचं, त्या मंडळाच्या जायचं, असं सतत जर करत राहिलं तर स्वतःच्या चिंतन, साधन, लेखन इत्यादीसाठी वेळ मिळत नाही.
म्हणून स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ राखून ठेवला पाहिजे की स्वतःचं चिंतन, साधन, लेखन हे करायला वेळ मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे आधी नियम करू नये, स्वतःवर बंधन टाकून घेऊ नये, कारण कोणाला आश्वासनही देऊ नये, कारण दुसऱ्याविषयी कोणाला भरोसा देऊ नये. म्हणजे मी काटेकोरपणे नियम पाळतो अशी जर स्वतःची प्रतिमा तयार केल्या गेली, पण एखाद्या प्रसंगी नियम मोडावा लागला तर विश्वासार्हतेला तडा जातो. म्हणून अशी प्रतिमा सुद्धा तयार करू नये. नाम, जप, ध्यान हे अगदी नित्य नियमाने सांभाळावेत. प्रवचन पाठाची अभ्यास कधीही चुकवू नये. आपल्या चरितार्थासाठी कोणत्याही परिस्थितीत कोणा एका व्यक्ती किंवा कुटुंबावर अवलंबून राहू नये किंवा त्यांच्या आश्रयाने राहू नये. कारण आपण असे पाहतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर कोणी अवलंबून असते, पण ती व्यक्ती त्या घरातली करती सवरती असते, संपूर्ण कुटुंबाचा भार त्या व्यक्तीवर असतो, पण अचानक ती व्यक्तीला जर कधी मृत्यू वगैरे आला तर आपण पाहतो की त्या कुटुंबावर किती कठीण प्रसंग येतो. म्हणून केवळ एकाच व्यक्तीवर सुद्धा अवलंबून राहू नये. स्वतःसाठी स्वतःचे स्वातंत्र्य सांभाळावे. सतत कोणीतरी मदत करेल अशी अपेक्षा ठेवू नये. 24वी ओवी अत्यंत सुंदर समर्थ आपल्याला सांगत आहेत. वैभव दृष्टी पाहू नये, उपाधी सुखे राहू नये, एकांत मोडू देऊ नये, स्वरूप स्थितीचा श्रीराम. की कार्याच्या निमित्ताने कार्यकर्ते अनेक गावागावांमधनं भ्रमंती करत असताना काही लोकांच्या संपर्कात आल्यानंतर काही अतिशय त्या लोकांजवळ संपत्ती आणि वैभव असते. अशा लोकांकडे गेल्यावर त्यांचं वैभव पाहिल्यावर साहजिकच मनाला प्रसन्नता वाटून डोळे दिपण्याचा संभव असतो. असे वैभव प्राप्त असणारे लोक इतर लोकांना म्हणजे कार्यकर्त्यांना इतरांचा आदर सत्कार करतात, त्यांच्या जेवणाची उत्तम व्यवस्था करतात, त्यांना वस्त्रादी वगैरे प्रेझेंट देतात. आणि म्हणून त्या गोष्टी मिळाल्या की कार्यकर्त्यांना कदाचित थोडंफार सुखही वाटते, कारण सुखामध्ये रमणे हा मानवी स्वभाव असल्याने तिथे ते सहजच रमते. म्हणून समर्थ सांगतात आहे की अशा वैभवाला भुलू नये, असे वैभव डोळे भरून पाहणे टाळावे. असे केले नाही तर आत्मानुभवातील अस्सल एकांत अनुभवून तो उपाधीच्या नादात गमावून बसू नये. म्हणून निस्पृहाने स्वतःचे अंतःकरण कधीही उथळ होऊ देऊ नये. निस्पृहाने लोकांची भीड धरून कार्याची हानी होऊ देऊ नये. कोणतीही व्यक्ती, स्थळ, संस्था, कार्यक्षेत्र इत्यादीत आसक्त होऊ नये, त्यात गुंतून पडू नये. कोणत्याही संप्रदायाची परंपरा नीट चालवावी हा हेतू असतो, म्हणून त्यासाठी उपाधी करावीच लागते. पण अशी उपाधी म्हणजे देव कार्यासाठी जी उपाधी आहे ती मोडू नये, कारण त्यामधनं देवाच्या प्राप्तीसाठी आणि समाजहितासाठी कार्य अपेक्षित आहे. म्हणजे अशी उपाधी सोडू नये, पण उपाधीमध्ये अडकू पण नये. आत्मज्ञानासाठी अभिप्रेत असलेला ज्ञानमार्गही कधी सोडू नये. चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्म करीत राहावे. ज्ञान स्थिर होण्यासाठी वैराग्य सांभाळावे. नाम साधनादी भजन मार्ग चित्त शांतीसाठी सतत चालू ठेवावा. अतिवाद करू नये, अनित्य पोटी धरू नये, रागे बरी वरो नये, भलतीकडे श्रीराम. नमनी त्यास सांगो नये, कंटाळवाणे बोलो नये, बहुसाला सो नये, एके स्थळी श्रीराम. की कोणत्याही कारणाने कोणाशीही वादाचा अतिरेक करून संबंध तोडून देऊ नयेत. कारण संबंध एकदा तोडले आणि बिघडले तर मग ते कायमस्वरूपी बिघडण्याची शक्यता असते. अनित्य पदार्थांची आसक्ती धरू नये. संतापाच्या भरात माणूस भलतीकडे भरकटतो, म्हणून संताप सुद्धा असू नये. संताप व्यक्ती किंवा कार्य
यांच्यावर कधीही काढू नये. कारण समजा एखाद्या व्यक्तीवर जर आपण संताप काढला आणि ती व्यक्ती जर खूप चांगलं कार्य करणारी असेल तर ती व्यक्ती चांगलं कार्य करणार नाही, कारण तुम्ही तिला रागवले आहेत. त्यामुळे तिचं मन जर दुखावलं गेलं तर ती कधीच चांगलं कार्य करणार नाही. म्हणून कोणावर वचपा काढायचा म्हणून रागवू नये. आपले बोलणे ज्याला आवडत नाही किंवा पटत नाही त्याला बळजबरीने काही सांगू नये. इतरांना कंटाळा येण्यास इतकं बोलू नये. एकाच भागात खूप काळ थांबू नये. काही उपाधी करू नये. केली तरी धरू नये. धरली तरी सापडू नये. उपाधीमध्ये श्रीराम. थोरपणे असो नये. महत्व धरून बैसो नये. काही मान इच्छू नये. कोठे तरी श्रीराम. की कुठल्याही एखाद्या संस्थेसारखी उपाधी स्वतः करू नये. आणि समजा ती उपाधी केलीच तर त्याला चिकटून बसू नये, त्यात अडकून पडू नये. नाहीतर मग मी मोठा अशी स्वतःविषयी कल्पना करून तो समाजामध्ये वावरायला लागतो. आणि संस्था जर त्याची स्वतःची असेल तर त्या संस्थेला खूप मान सन्मान, वेगळे वेगळे पुरस्कार मिळावे अशी अपेक्षाही तो धरून बसतो. म्हणून त्यांनी अशी अपेक्षाही धरू नये. त्यांनी आपला पोशाख व बोलण्या वागण्यात अत्यंत साधेपणा ठेवावा. भपका किंवा अहंमान्यता त्याला नसावी. आपण सर्व दृष्टीने लहान आहोत अशी भूमिका त्याची असावी. बळे साठा धरून त्याने कुठेही बसू नये. अधिकारे विण सांगू नये. दाटून उपदेश देऊ नये. कानकोंडा करू नये. परमार्थ कदा श्रीराम. खरंच आहे की ज्याला अधिकार असेल अशा अधिकारी व्यक्तीजवळच उपदेश केला पाहिजे. आणि हा उपदेश कधीच दाटून करू नये असं म्हटलं आहे. आपण पहा, लहान मुलांना सुद्धा उपदेश करतो किंवा काही सांगतो, पण त्याला जर आपण कधी रागवून सांगितले तर तो कधीच आपलं ऐकत नाही. पण तेच जर आपण त्याच्याशी गोड बोलून सांगितले तर तो नक्कीच ऐकतो. तसंच आहे परमार्थात सुद्धा. बद्ध, मुमुक्षू, साधक असे प्रकार माणसांचे आहेत. मग त्यातला साधक हाच खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाचा व गुरु उपदेशाचा अधिकारी असतो. असा अधिकार न पाहता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, शिष्य संख्या वाढविण्यासाठी किंवा शिष्य मिळवण्यासाठी प्रचारक नेमून त्यांना बळजबरीने लोकांना बोलवून काहीतरी थातूरमातूर सांगून आडवळणाने शिष्यत्व पत्करण्यास सांगू नये. अशा सर्व प्रकारामुळे भोंदूगिरी वाढते व परमार्थ बदनाम होतो व गुरु शिष्य या पवित्र नात्याचे अवमूल्यन होते. कठीण वैराग्य सोडू नये. कठीण अभ्यास सांडू नये. कठीणता धरू नये. कोणे एक विषयी श्रीराम. कठीण शब्द बोलू नये. कठीण आज्ञा करू नये. कठीण धीरत्व सोडू नये. काही केल्या श्रीराम. आपण आसक्त होऊ नये. केल्या विण सांगू नये. बहुसाल मागू नये. शिष्य वर्गासी श्रीराम. उद्धट शब्द बोलू नये. इंद्रिये स्मरण करू नये. शाक्त मार्गे भरू नये. मुक्तपणे भरी श्रीराम. की आपल्याला माहिती आहे की कुठलाही अधिकारी व्यक्ती जेव्हा उपदेश करतो तो उपदेश करत असताना त्यात सगळ्यात महत्त्वाचा उपदेश करणारे आपल्याला सांगत असतात की अंगी नेहमी वैराग्य बांधलं पाहिजे, त्याशिवाय परमार्थ साध्य होत नाही. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की वैराग्य कितीही कठीण असले तरी ते सांभाळावे. अभ्यास कितीही कठीण आणि अवघड वाटत असला तरी सोडू नये. कारण आपणही आता दासबोधाचा अभ्यास करताना सतत ब्रह्म, माया हे सगळं येत गेलं की आपल्याला तो अभ्यास कठीण वाटतो. पण समर्थ इथे सांगतात आहे की अभ्यास कठीण असला तरी सोडू नये. पण कोण्या व्यक्तीच्या बाबतीत दुजा भाव ठेवू नये. कोणाशी काहीतरी आधीचा खूळ लक्षात घेऊन त्याच्याशी कठोर शब्दांनी बोलू नये. कोणत्याही विषयी टोकाची भूमिका धरून बसू नये.
धैर्य धरणे कठीण असले तरी ते मात्र कधीही सोडू नये. स्वतः कोठेही आसक्त राहू नये. स्वतः केल्याशिवाय दुसऱ्यांना ते करण्यास सांगू नये. शिष्यांकडे सतत या न त्या कारणाने द्रव्याची मागत राहू नये. कोणालाही उद्धटपणाने किंवा वर्मी झोंबेल, त्याचं अंतःकरण दुखवेल असं बोलू नये. इंद्रियांचे लाड पुरवण्याचा विचार झटकून टाकावा. मी मुक्त आहे या कल्पनेने शाक्त पंथांचा स्वैर आचार स्वीकारू नये. नीचकृती लाजो नये. वैभव होता माजो नये. क्रोधे बरी बरो नये. जाणपणे श्रीराम. की अध्यात्म करणारे लोक किंवा भक्त हे कुठल्याही संस्थेमध्ये जेव्हा प्रवचन कीर्तनाच्या निमित्ताने जातात किंवा तिथं कोणते 7-7 दिवसाचे असे उत्सव असतात, त्या उत्सवामध्ये हे कार्यकर्ते म्हणजे भक्त तिथे जातात. पण तिथे गेल्यानंतर अनेक प्रकारची कामं असतात. पण मग स्वतःची प्रतिष्ठा मध्ये न आणता कुठलेही काम, मग ते झाडझूडचं जरी असेल, सफाईचं असेल, तरीही ते हलके काम करण्यास लाजू नये हा महत्त्वपूर्ण उपदेश समर्थ करत आहेत. आणि त्यानंतर ते सांगतात, वैभव होता माजो नये. काय होते की अशा संस्थांमध्ये आता आपण पाहतो की मोठ्या मोठ्या संस्था असतात आणि अशा संस्थांमध्ये भरभरून लोक देणगी देत असतात आणि देणगी दिल्यानंतर अनेक प्रकारचं वैभव त्या मंदिराला प्राप्त होते. आणि असं वैभव प्राप्त झाल्यानंतर तिथं जो कार्य करणारा शिष्य आहे किंवा साधक आहे, भक्त आहे, तर तो काय करतो की हे वैभव जणू काही आपलंच आहे असं समजून ताठांनी राहायला लागतो. पण समर्थ आपल्याला तिथे सावध करतात आहे की अशा एखाद्या मठाला किंवा संघटनेला मोठे वैभव प्राप्त झाले तरी ते वैभव कार्याचे, संघटनेचे व लोकांच्या भावनांचे असल्यामुळे ते व्यक्तिगत नाही आहे. मग व्यक्तिगत नसल्यामुळे ते ताठ्यामध्ये राहू नये. आपण उत्तम ज्ञानी असल्यामुळे अज्ञानी माणसांना त्याच्या अज्ञानामुळे काही चुकीचे सांगितले तर त्यांनी जर त्याचे अज्ञान जरी प्रगट केलेले असले तरी वेळोवेळी संतापू नये. कारण सर्व संबंधितांना शहाणे करणे हेच तर महंताचे लक्षण आहे. थोरपण चुको नये. न्याय नीती सांडू नये. अप्रमाण वर्तो नये. काही केल्या श्रीराम. कळल्या विन बोलो नये. अनुमाने निश्चय करू नये. सांगता दुःख धरू नये. मूर्खपणे श्रीराम. सावधपण सोंडू नये. व्यापकपण सांडू नये. कदा सुख मानू नये. निसुखपणाचे श्रीराम. विकल्प पोटी धरू नये. स्वार्थ आज्ञा करू नये. केली तरी टाकू नये. आपणाच पुढे श्रीराम. की मी फार कोणीतरी मोठा आहे या विचाराने वाटेल तसे वागू नये. कारण जेव्हा एखादा कार्यकर्ता समाजामध्ये काम करतो तेव्हा त्यांनी न्याय, नीती, शास्त्र याचा कधीच अवहेर करू नये. कारण तो जर त्याने एखादे काम चुकीचे केले आणि चूक करूनही तो कार्यकर्त्यांकडून आपलं कौतुकच करून घेत असेल तर करून त्यांनी घेऊ नये. कारण असे होऊ नये. म्हणूनच समर्थाने इथं सांगितलं आहे की थोरपणे चुकू नये. न्याय नीती सांडू नये. त्याचप्रमाणे कुठल्याही विषयाचे आकलन आधी स्वतःला पूर्ण झालेले असल्याशिवाय निरूपण करू नये. केवळ तर्क किंवा अंदाजाने कोणताही निर्णय घेऊ नये. कोणी जर चूक लक्षात आणून दिली तर मूर्खपणाने त्याच्यावर संतापू नये. सावधपणा व व्यापकपणा कधीच सोडू नये. सदा सर्वदा संशयग्रस्त असू नये. व्यक्तिगत स्वार्थासाठी शिष्यांना वाटेल तशा आज्ञा करू नये. कारण पुढे तशी अपेक्षा कोणी आपणाकडून केली तर तीही आपल्यालाही मानावे लागेल हे लक्षात ठेवावे. प्रसंगे वीण बोलो नये. अन्याय वीण गाऊ नये. विचारे वीण जाऊ नये. अविचार पंथे श्रीराम. परोपकार सांडू नये. परपीडा करू नये. विकल्प पडो देऊ नये. कोणी एकासी श्रीराम. नेणपण सांडू नये.
मंतपण सांडू नये, द्रव्यासाठी हिंडू नये, कीर्तन करीत श्रीराम. की प्रत्येक प्रसंग पाहून त्या प्रसंगाला साजेसं बोलणं करावं, उचित असेल तेच बोलावे, ताल व सूर सांभाळून गावे, विचार न करता अविचारी मार्गाने जाऊ नये. प्रत्येक गोष्ट करताना ही विचारपूर्वकच केली पाहिजे. सतत दुसऱ्यांना मदत करावी, पण इतरांना कुठल्याही गोष्टीचा त्रास मात्र देऊ नये. कोणाच्या मनात स्वतःविषयी काही संशय निर्माण होतील असे वागू नये. आपण ज्ञानी आहोत, महंत आहोत अशा तोऱ्यात राहू नये. आणि मुख्य म्हणजे द्रव्यप्राप्तीसाठी गावोगावी कीर्तने करू नयेत. 46वी ओवी खूप सुंदर सांगितले आहे. संशयात्मक बोलो नये, बहुत निश्चय करू नये, निर्वाही विण धरू नये, ग्रंथ हाती श्रीराम. दुसऱ्याच्या मनात संशय निर्माण होतील असे बोलू नये. मी हे करीन असा एखादा शब्द पण देऊन मोकळं होऊ नये. कारण काय होते की तो शब्द दिला आणि तो शब्द पाळला नाही गेला तर मग आपण खोटे ठरतो. त्याचप्रमाणे शास्त्रशुद्ध अभ्यासाने ग्रंथ सांगण्याची क्षमता असल्याशिवाय ग्रंथ सांगण्यास सुरुवात करू नये. म्हणजे जर आधी कोणाला ग्रंथ सांगायचा असेल तर स्वतः साधकाने अभ्यास करावा आणि मगच तो सांगावा, ही महत्त्वपूर्ण सूचना समर्थांनी इथे दिली आहे. आणि जाणपणे पुसू नये, अहंभाव दिसू नये, सांगे नाहीसे म्हणू नये, कोणा एकाशी श्रीराम. की ज्या कोणाचा अभ्यास झालेला असेल आणि तो ग्रंथ सांगत असेल, पण असा तत्वज्ञानाचा अभ्यास पूर्ण झाल्यामुळे दुसऱ्याचा अभ्यास पूर्ण झाला नसेल, तेव्हा आपल्या ज्ञानाच्या घमेंडीमध्ये दुसऱ्याचे अज्ञान उघड होईल या हेतूने त्याला प्रश्न विचारू नये. यामध्ये स्वतःच्या ज्ञानाचा दर्प किंवा अहंकारच दिसतो. यामुळे सामान्य माणसे दुखावली जातात व कार्याची हानी होते. जो दिसेल त्या माणसाला मी तुला अमुक ग्रंथ सांगेन असे म्हणू नये. विचारल्याशिवाय सांगणे हे शिष्टाचाराला सोडून आहे. शिवाय समोरच्या व्यक्तीला अजिबात आवड नसेल तर तो टिंगल-टवाळी पण करण्याची शक्यता असते. म्हणून न विचारता आपणहून सांगितले की त्याची किंमतही राहत नाही. म्हणून समर्थ इथे सांगतात की आधी पण सांगितलंय की जो अधिकार असेल त्यालाच उपदेश करा. आणि इथंही तेच सांगतात आहे की तुम्ही ज्याला आवड असेल तो उठसूट कोणालाही ग्रंथ सांगू नका. ज्याला आवड असेल त्यालाच सांगा. ज्ञानगर्व धरू नये, सहसा छळणा करू नये, कोठे वाद घालू नये, कोणी एकासी श्रीराम. स्वार्थबुद्धी जडो नये, कारभारी पडो नये, कार्यकर्ते होऊ नये, राजद्वारी श्रीराम. कोणाचा भरोसा देऊ नये, जडभिक्षा मागो नये, भिक्षेसाठी सांगो नये, परंपरा आपुली श्रीराम. की एखाद्याने जर आपल्याला कटू प्रश्न विचारला तर त्याच्यावर रागवू नये, कोणाशी वाद घालत बसू नये, स्वार्थबुद्धीला थारा देऊ नये. म्हणून कुठलेही संस्था किंवा सत्ता केंद्राच्या कारभारात अडकू नये. सत्ताधीशांचा कार्यकर्ता होऊ नये. कार्यकर्ते होऊ नये राज्यद्वारी. हे सांगताना समर्थ खरंच आताच्या राजकारणाकडेच पाहत असतील. कारण आताचे सत्ताधीश आणि त्यांचे कार्यकर्ते आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येते की हे कार्यकर्ते म्हणजे जसं काही सत्ताधीशांच्या ताटाखालचे मांजरच आहेत. कारण त्या सत्ताधीशांची काही चूकही कार्यकर्त्याच्या लक्षात आली तरीही त्याची हिंमत नसते की त्याला काही सांगेल किंवा त्याला प्रत्युत्तर देईल किंवा तुमचे हे चुकते असे सांगेल. ते असं सांगतच नाहीत. उलट ते कार्यकर्ते मनाविरुद्धही झाले तरी हाजी करणारेच कार्यकर्ते असतात. मग असे कार्यकर्ते चांगलं कार्य कधीच करू शकणार नाही. म्हणून समर्थांनी इथं सत्ताधीशांचा कार्यकर्ता होऊ नये असं म्हटलं की त्याच्या आज्ञेत राहून तालावर नाचू नये.
मी तुझे हे काम करीन असे आश्वासन कोणाला देऊ नये. भांडे, वस्त्र इत्यादी भिक्षा मागू नये. अन्न भिक्षा मागावी आणि भिक्षेसाठी परमार्थशास्त्र सांगण्याचे मूल्य देऊ नये. आता इथून समर्थांनी रोजच्या आपल्या प्रपंचामध्ये जे येतात त्या प्रसंगावरच सांगितले आहे. सोयरी करीती पडो नये, मध्यवर्ती घडो नये, प्रपंचाची जडो नये, उपाधी अंगी श्रीराम. प्रपंच प्रस्ती जाऊ नये, बाष्कळ अन्न खाऊ नये, पाहुण्या सरीसे घेऊ नये, आमंत्रणे कदा श्रीराम. श्राद्ध पक्ष सटी समासे, शांती फळ शोभन बारसे, भोग राहण बहुवसे, नवसव्रते उद्यापणे श्रीराम. की विवाह जुळवण्याच्या फंदात पडू नये, प्रापंचिक समस्यात मध्यस्थी करू नये. कारण काय होते की कधी कधी विवाह जुळवण्यासाठी मध्यस्थी म्हणून कार्य कोणी जर काम केलं तर जर चांगलं झालं, तो विवाह यशस्वी झाला, त्यांचा संसार सुखाचा झाला तर लोक काही नावं ठेवत नाहीत. पण तो जर सुखी झाला नाही किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर लोक म्हणतात की ह्याच्याचमुळे मी हा विवाह जुळवला, नाही तर मग याच्यापेक्षा चांगलं स्थळ मी शोधू शकलो असतो. म्हणजे त्या सांगणाऱ्यालाच ते दोषी ठरवतात. म्हणून समर्थ इथे म्हणतात की अशा उपाधीमध्ये अडकू नये प्रापंचिक माणसांनी. आणि निस्पृहाने मांडलेला सगळा व्याप म्हणजे प्रपंच कोणा घुसखोरांच्या हातात जाणार नाही याची त्यांनी अत्यंत काळजी घ्यायला पाहिजे. रस्त्यावर विकले जाणारे अन्न खाऊ नये. खरं म्हणजे आता तर हा उपदेश जो समर्थांनी केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आता तर दर शनिवार रविवार बाहेरच जेवायला जाणं हे जणू काही फॅडच झालेलं आहे. आणि पाणीपुरीसाठी रोज रस्त्यावर खाणं हेही आपण रोज पाहतो. समर्थांनी त्या काळामध्येच हा उपदेश देऊन ठेवला आहे. पण अजूनही आपण ते सगळं खातो आहे हे मात्र नक्कीच आहे. मग हे करू नये असं समर्थ आपल्याला सांगतात. ज्याला भोजनाचे आमंत्रण आहे त्याच्याबरोबर नंतर आमंत्रण मिळाले तरी भोजनात जाऊ नये. श्राद्ध किंवा वास्तुशांत, बारसे, विवाह, नवस, उद्यापने या कारणांनी कोणाकडे भोजनात जाऊ नये असं समर्थ सांगतात. यामागे एकच कारण आहे की या सर्वांमध्ये सकामता असते. सकामतेमुळे रजोगुण वाढतो. रजोगुणामुळे सगळ्या गोष्टींच्या इच्छा वाढतात आणि लोक रहाटी इत्यादींचा समावेश त्यात असल्यामुळे वातावरण व मन उथळ होते. तेथे निस्पृह जाऊ नये, त्याचे अन्न खाऊ नये, येळले वाणे करू नये, आपणासी श्रीराम. लग्नमूर्ती जाऊ नये, पोटासाठी गाऊ नये, मोले कीर्तन करू नये, कोठे तरी श्रीराम. आपली भिक्षा सोडू नये, वारे अन्न खाऊ नये, निस्पृहासी घडू नये, मोल यात्रा श्रीराम. मोले सुकृत करू नये, मोल पुजारी होऊ नये, दिला तरी घेऊ नये, इनाम निस्पृहे श्रीराम. कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बैसो नये, निस्पृह पुरुषे श्रीराम. की निस्पृहाने जे कटाक्षाने टाळायचं आहे तर ते निस्पृहाने भोजन समारंभ टाळावेत. त्यांनी कारण निस्पृह भिक्षा मिळवून ते अन्न सेवन करत असतो. म्हणून त्यांनी भिक्षान्न न घेता त्याचे अन्न घेऊन, त्यांनी भोजन समारंभाला जाऊन भिक्षान्न न घेता त्याचे अन्न घेऊन त्याने ओशाळल्यासारखे स्वतःला करून घेऊ नये. लग्न मुहूर्ताची वेळ टाळून भिक्षेला जावे. पोटासाठी भजने म्हणत किंवा बिदागीसाठी कीर्तन प्रवचने करू नयेत. आपले भिक्षेचे व्रत त्याने कधीच सोडू नये. गावात वार लावून जेवू नये. निस्पृहाने दुबळे, वृद्ध, पांगळे, निराधार असणाऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून त्यांच्याबरोबर त्यांच्या खर्चाने जाऊन कधीही तीर्थयात्रा करू नये. मोबदला घेऊन कोणाच्या वतीने अन्नदानासारखे पुण्य करू नये. हा सुद्धा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आता मोठ्या मोठ्या संस्था अन्नदानाच्या नावाखाली मोठे मोठे फंड गोळा करतात. पण खरोखरच त्यातनं ते किती अन्नदान करतात आणि खरोखर
पुण्याचं काही काम करतात का ही शंकाच आहे. म्हणून समर्थांनी सांगितले की कोणाकडून पैसा घेऊन अन्नदानासारखे पुण्य करू नये, कोणाच्या घरी वा देवळात पगारी पुजारी होऊ नये, शासन किंवा कोणी दात्याने इनाम जमिनी दिल्या तरीही त्या निस्पृहाने स्वतःसाठी त्या घेऊ नयेत. कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बैसो नये, निस्पृह पुरुषे श्रीराम. निस्पृह अवघेची करावे, परी आपण तेथे न संपडावे, परस्परे उभारावे, भक्ती मार्गासी श्रीराम. प्रयत्ने विण राहू नये, आळस दृष्टी आणू नये, देहस्था पाहू नये, वियोग उपासनेचा श्रीराम. कोठे मठ करू नये, केला तरी धरू नये. खूप महत्वाची ओवी. संत असे असतात की जे आधी स्वतः करतात आणि मग सांगतात. समर्थांनी पण इथं निस्पृह पुरुषाने स्वतःचा मठ बांधू नये सांगितलं, आणि बांधलाच तर त्याचं मठपती बनून त्यात अडकू नये. तर तिथल्या कार्याची सगळी व्यवस्था करून तिथून त्यांनी स्वतःला मोकळे करावे. समर्थांनी सुद्धा 1100 मठांची स्थापना केली, परंतु त्या एकाही मठामध्ये ते स्वतः राहिले नाही. प्रत्येक मठ उभारायचा, त्या मठामध्ये महंत निर्माण करायचे, त्या महंतावर त्या मठाची जबाबदारी सोपवायची आणि तिथून निघून जायचे. असे समर्थांचे कार्य होते. म्हणून निस्पृहाने सुद्धा कार्यासाठी आवश्यक ते सर्व करावे, पण त्या स्वतः गुंतून पडू नये. भक्ती मार्ग भाविक कार्यकर्त्यांमार्फत चालू राहण्याची व फोफवण्याची व्यवस्था त्याने लावून द्यावी. म्हणून निस्पृहाने किंवा साधकांनी स्वतः भक्ती मार्गाचा जराही कंटाळा न करता सतत प्रयत्न करीत असावे. म्हणून समर्थ म्हणतात, उपासनेचा मोठा आश्रयो उपासनेविन निराश्रयो, की जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत ईश्वर उपासना कधीच चुकवू नये. उपाधीमध्ये पडू नये, उपाधी अंगी जडू नये, भजन मार्ग मोडू नये, निसंगळपणे श्रीराम. बहु उपाधी करू नये, उपाधी विण कामा नये, सगुण भक्ती सोडू नये, विभक्ती खोटी श्रीराम. बहु साल धावू नये, बहु साल राहू नये, बहुत कष्ट करू नये, असू दे खोटे श्रीराम. बहु साल बोलू नये, अबोलणे कामा नये, बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा श्रीराम. की कोणत्याही प्रापंचिक किंवा पारमार्थिक उपाधीत पडून त्यात आसक्त होऊन राहू नये. अनासक्ती सांभाळीत भक्ती मार्ग बिघडू देऊ नये. उपाधीचा फार पसारा मांडू नये. हे जरी खरे असले तरी उपाधी वाचून कार्य होत नाही, हेही तितकेच खरे आहे. सगुण भक्ती सोडू नये, कधीच सोडू नये, पण सगुण उपासनेच्या निमित्ताने ब्रह्म वस्तूहूनही वेगळे राहणे चूक आहे असं इथे समर्थ सांगतात. म्हणजे अद्वैतानुभूती घेणेही आवश्यक आहे. आता इथून म्हणजे 61 पासून तर 80 पर्यंतच्या सगळ्या ओव्यांमध्ये समर्थांनी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात अतिरेक असू नये, अति सर्वत्र वर्जयते हे सुभाषित येथे पूर्ण तपशीलवार सांगितले आहे. या ओव्या वाचल्यानंतर अति तेथे माती ही मराठी म्हण कितीही अर्थपूर्ण आहे याची कल्पना येते. कोणतीही टोकाची भूमिका घेतली की स्वतःच्या व कार्याचा नाश होतो. चांगुलपणाचा अतिरेक सुद्धा कार्यनाशाला कारणीभूत होतो व मी चांगला आहे हा अभिमान सुद्धा परमार्थाला घातक होतो. म्हणून समर्थ 63व्या ओळीत म्हणतात की कार्यासाठी फार धावाधाव करू नये आणि एका जागी बसूनही राहू नये. तसेच अपरंपार अति जीवापेक्षा जास्त कष्टही करू नये आणि निष्क्रियही असू नये. कारण व्यवहार, परमार्थ व लोककार्य या प्रत्येक गोष्टीला मूल्य असते व त्याची एक मर्यादा असते हे लक्षात घ्यावे. म्हणजे अति सर्वत्र वर्जयते हे ध्यानात ठेवावे. अखंड बडबड करू नये पण अगदी मौन पण धरून बसू नये. फार अन्न खाऊ नये आणि खरतर उपासही करू नये. कारण जनरली बायकांना फार सवय असते
कडक उपवास करायची. आणि मग त्या कडक उपवासाने काय होते की पोटात अन्न नसलं आणि थोडंसं काही मनाविरुद्ध झालं तर एक तर माणसाची चिडचिडही होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्यही बिघडते. म्हणूनच समर्थांनी सांगितलं की बहुत अन्न खाऊ नये उपवास खोटा असं म्हटलं. बहुसाल निजो नये बहुत निद्रा मोडू नये बहु नेम धरू नये बाष्कळ खोटे श्रीराम बहुजनी असो नये बहु आरण्य सेवू नये बहु देह पाळू नये आत्महत्या खोटी श्रीराम बहुसंग धरू नये संत संग सांडू नये कर्मठपणा कामा नये अनाचार खोटा श्रीराम बहुलौकिक सांडू नये लोकादेन होऊ नये बहुप्रीती कामा नये निष्ठुरता खोटी श्रीराम बहुसंशय धरू नये मुक्त मार्ग कामा नये बहुसाधनी बहुपडे साधने विण खोटे श्रीराम बहुविषय भोगू नये विषय त्याग करिता नये देह लोभ धरू नये बहु त्रास खोटा श्रीराम. की फार झोपणे हे आळसाचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे फार जागरण करणे हे आरोग्यासाठी चुकीचंच आहे. त्याने आरोग्य बिघडते. खूप नियम करू नये पण एखादा नियम मात्र जरूर करावा. खूप लोकांच्या घोळक्यात राहू नये पण फार काळ वनातील एकांतातही जाऊन बसू नये. देहाचे फाजील लाड करू नये पण त्या देहाकडे दुर्लक्षही करून चालणार नाही. कारण देह हा प्रपंचासाठी तर आपल्याला पाहिजेच आहे पण मुख्य म्हणजे साधना करण्यासाठी म्हणजे परमार्थासाठी तो आपल्याला आवश्यक आहे. म्हणून देहाची हेळसांड करून सुद्धा चालणार नाही. फार लोकांशी घनिष्ठ संबंध जोडू नये पण संत संग मात्र करू नये. कारण संत संगतीतच जीवनाचं कल्याण होते. हट्टी कर्मठपणा नसावा पण कर्मकांडाचा त्याग करूनही आचारहीन होऊ नये. लौकिकाच्या भरीस पडू नये कारण त्यातून लोकांवर अवलंबून राहण्याची सवय लागून लोकेशनाचा दोष लागतो आणि ही लोकेशना असले की मग सगळं बिघडून जाते. मग त्याचीच आवड निर्माण होते की मला यांनी चांगलं म्हणावं मला त्यांनी चांगलं म्हणावं असंच वाटायला लागते. म्हणून समर्थ पुढेही सांगतात आहे की फार प्रेमळपणाने म्हणजे भावना प्रदान होऊन कोणाशी अतिरेक करून त्या प्रेमाचा करू नये आणि कोणाशी कठोरपणे सुद्धा वागू नये. कारण कठोरपणे वागले तर मन दुःख होतात. तत्वज्ञानाविषयी श्रद्धा बाळगावी. सारखे संशय घेऊन तत्वज्ञानाला बगल देऊ नये. मोकाटपणे राहू नये. अनेक प्रकारच्या साधना करून सतत साधनामग्न राहू नये पण साधना न करणेही घातकच आहे. कारण साधना नाही केली तर परमार्थ मार्गावर आपण वाटचालच करू शकणार नाही. मग त्यासाठी समर्थ पुढे म्हणतात की विषय लंपट सुद्धा असू नये. कारण विषयांचा सर्वथा त्याग कधीच कोणाला करता येणार नाही. कारण विषय भोगावेच लागणार आहे. कारण देह सांभाळायचा आहे. म्हणून देहासाठी सगळ्या विषयांचा भोग घ्यावाच लागणार आहे. पण तो गरजेपेक्षा जास्त घेऊन त्या विषयांमध्ये आसक्त होऊ नये. म्हणजे देहाची आसक्ती धरू नये पण तपाच्या नावाने देहाचे हालही करू नये. वेगळा अनुभव घेऊ नये. अनुभवे विण कामा नये. आत्मस्थिती बोलो नये. स्तब्धता खोटी श्रीराम मनोरो देऊ नये. मने विण कामा नये. अलक्ष वस्तू लक्षो नये. लक्षे विण खोटे श्रीराम. की वेगळा अनुभव घेऊ नये म्हणजे वेदांत शास्त्र संत भगवंत श्रीगुरु ज्याला ब्रह्म अनुभव म्हणतात तोच अनुभव घ्यावा. त्याहून वेगळ्या अनुभवाला अनुभवच म्हणू नये असं समर्थ म्हणतात. पण एक आहे की अनुभव मात्र घेतलाच पाहिजे. कारण स्वतःची आत्मस्थिती सांगता येत नसल्याने ती सांगू नये पण त्या स्थितीत काष्ठवत पडून पण राहू नये. मनोरो देऊ नये. मने विण कामा नये. हे सांगताना समर्थ इथं सांगतात आहे की मनाचे मिथ्यत्व जाणून त्याचा बाद करावा. आपण बऱ्याच वेळा मनाचा बाद करून परमार्थ कसा साधा याच्यावर विचार केला आहे. कारण बाद करावा पण या मनाशिवाय आपण उपासना अभ्यास लोककार्यही होऊ शकत नाही.
तसेच ब्रह्म हे अलक्ष असल्याने ते लक्ष होत नाही हे अगदी खरे आहे. कारण ब्रह्म हे साध्य नाही आहे. ब्रह्म कधी आपल्याला साधता येत नाही, कारण ब्रह्म आहेच आहे. त्यामुळे ती काही अशी एखादी गोष्ट नाही आहे की ती साध्य करता येईल. म्हणून ब्रह्म हे अलक्ष असल्याने ते लक्ष होत नाही हे जरी खरं असलं तरी पण त्याला लक्ष करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे परोक्ष ज्ञानाने त्याची माहिती घेऊन अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव घ्यावा आणि नंतर त्यात निवेदन करावे, म्हणजे ब्रह्म ऐक्य साधावे, हे या ओवीतून समर्थ सांगतात आहे. ब्रह्म हे मनाने व बुद्धीने अनुभवाला येत नाही हे खरे जरी असले, पण म्हणूनच बुद्धी नसेल तर सर्वत्र अज्ञानाचा अंधारच आहे. म्हणजे बुद्धी वाचून ज्ञान होत नाही, पण बुद्धीमुळे बुद्धीमुळे ज्ञान होत नाही हे जरी खरं असलं तरी ज्ञान होण्यासाठी बुद्धी पण आवश्यकच आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात की बुद्धी विण अंधकार जाणीवेचा पडो विसर नेनी व खोटी श्रीराम, की अहमच्या ध्यानात लय व्हावा व विचाराने त्याचा बाध करावा, पण अज्ञान असणं मात्र घातक आहे. ज्ञातेपण धरू नये ज्ञाने विण कामा नये, अतर्क्य वस्तू तर्कू नये तर्के विण खोटे श्रीराम. दृश्य स्मरण कामा नये विस्मरण पडो नये, काही चर्चा करू नये केलिया विण न चले श्रीराम. की मी ब्रह्मज्ञानी आहे असे म्हणणे सर्वथा चूक आहे. ब्रह्मज्ञान झाल्यावर मी ज्ञानी म्हणायला कोणी राहत नाही. पण त्याचबरोबर अध्यात्मशास्त्रातील शब्दज्ञाना वाचूनही भागत नाही. म्हणून आधी शब्दाने समजून घ्यायचे व नंतर विचारांनी त्याचा बाध करायचा. म्हणून ब्रह्म तर्काने कळत नाही, पण श्रुतीला अनुकूल तर्क केल्याशिवाय बोध होत नाही. म्हणून तर्कशास्त्रही अध्यात्मशास्त्रात संशय निवृत्तीसाठी स्वीकारलेले आहे. जगी भेद कामा नये वर्णसंकर करू नये, आपला धर्म उडवू नये अभिमान खोटा श्रीराम, आशाबद्धत बोलो नये विवेके वीण चालो नये, समाधान हालो नये काही केल्या श्रीराम. की जगतामध्ये भेद आहे, पण जगताकडे भेददृष्टीने पाहणे परमार्थाच्या दृष्टीने चूक आहे. पण व्यवहारासाठी भेद असणे गरज आहे, त्याच्याशिवाय व्यवहार आपण करू शकणार नाही. म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला भेद स्वीकारावा लागतो, पण त्याच्यासाठी परमार्थात मात्र हा भेद दूर करावा लागतो. म्हणून इथं समर्थ सांगतात की आपला धर्म उडवू नये अभिमान खोटा, की धर्माचा कडवा अभिमान पण नसावा, पण धर्माचा त्याग पण करू नये. आशाभूताप्रमाणे प्रत्येक वेळी काही अपेक्षा दाखवून बोलू नये, विवेकाशिवाय पाऊलही टाकू नये, आपल्या अंतःकरणाचे समाधान कशानेही बिघडू देऊ नये, अबद्ध पोथी लेहू नये पोथी विण कामा नये, अबद्ध वाचू नये वाचल्या विण खोटे श्रीराम, निस्पृहे वक्तृत्व सांडू नये आशंका घेता भांडू नये, श्रोतयांचा मानू नये वीट कदा श्रीराम, हे शिकवण धरिता चित्ती सकळ सुखे ओळगती, अंगी बाणे म्हणती अकस्मात श्रीराम. की कोणत्याही ग्रंथाची प्रत तयार करताना त्यात कुठलेही घोटाळे करू नयेत, कारण ग्रंथ व्यवस्थित असल्याशिवाय शास्त्र अध्ययन होत नाही. तसेच ग्रंथ वाचताना नीट वाचावा, कारण वाचल्याशिवाय शास्त्र समजत नाही. निस्पृहाने महंताचे पाठ प्रवचन करणे कधीही टाळू नये, कीर्तन करणे कधीही टाळू नये, श्रोत्यांपैकी कोणी शंका घेतल्यास त्याने रागवू नये, श्रोत्यांचा त्रास वाटू देऊ नये, श्रोता हा कार्याचा आधार असतो. ही शिकवण सतत लक्षात ठेवून अंगी बाणवली तर निस्पृहापुढे सर्व सुखे हात जोडून उभे राहतात व एक दिवस त्याला सहजपणे महंती प्राप्त होते. अशी ही निस्पृहाची लक्षणे समर्थांनी जी आपल्याला सांगितली आहे ती लक्षणे आपणही अंगीकारण्याचा
प्रयत्न करूया आणि ती अंगीकारून आपला प्रपंच व परमार्थ दोन्हीही व्यवस्थित करूयात. जय जय रघुवीर समर्थ.